कावा बहीण, तुला काही माहित पडलं की नाही लाडकी बहीण योजनामधून नाव कट होणार आहे? काय काय सांगतीये? कोण सांगलं तुले? हाव ना, माहित पडलं ना मले. मी बातमी बघली ना टीव्हीवर. माय माय माय, म्हणजे आपला 1500 रुपये महिना बंद होऊन जाईन. हाव ना, तेच ना, मला पण विश्वास येत नाही. मी टीव्हीवर बघली बातमी. कावा बहीण, मग कसं होईन? 1500 रुपये महिना बंद होऊन जाईन तर मोबाईलचे हप्ते कुठून भरीन मी ना 1500 रुपये महिन्याच्या भरोश्यावर तर मोबाईल घेतलाय. तेच ना, मग चाल आपण त्या देवामालीकडे जाऊ, त्याच्याकडे सर्व जानकारी राहते. बरं चाल बहीण, नाही तर 1500 रुपये महिना बंद होऊन जाईन आपला. तेच ना, मग चाल त्याला विचारू आपू, त्याला सर्व माहिती राहते. अवा काय म्हणे तुम्ही काहीच कामाचे नाही, तुम्ही कामाला जाता नाही, मला तरी 1500 रुपये महिना भेटतो, घे ना आता दडपून. बघली की नाही तू बातमी? लाडकी बहीण योजनामधून नाव कट होणार आहे. 1500 रुपये महिना भेटे तिले तर का भारी भरे ते. मी तुम्हाला 1 पण रुपया देणार नाही हिच्यातला. सरकार पैसे आम्हाला देते, तुम्हाला थोडी देते. मी का बा देऊ तुम्हाला पैसे? 1 पण रुपया देणार नाही मी तुम्हाला. असं वाटतंय आता पडलं ना थंड. काय भारी भरे ते, बापा बापा. सरकारी नोकरी लागल ती कशी दिले एवढी भारी भरे. हा मग काय झालं? माझं थोडी कट होणार आहे. मी तर सर्व जानकारी बरोबर भरली ना. तुम्ही टेन्शन नको घ्या, मला बरोबर 1500 रुपये महिना भेटीन. बीजेपीला मतदान केलाय मी ना. हा समजले ना. 1500चा 2100 रुपये महिना होईन आमचा. लाडकी बहीण योजना आम्ही नसत निवडून दिली सरकार. पूर्ण बायानं एकतर्फा मतदान केलाय म्हटलं, म्हणून तर एवढ्या सीटा आल्या. काय म्हणत सर्वे करणारे लोक लय भयानक टक्कर आहे, कोणी पण जिंकू शकते, सांगता येत नाही. अरे जा रे तुम्ही घरी, एकतर्फा निवडून आली म्हटलं बीजेपी. हा पाहिलं की नाही, प्रचंड बहुमत आलं महायुतीले. हे सर्व काय झालं? बायामुळेच तर झालं. बायानं एकतर्फा मतदान केलं म्हटलं बीजेपीले, समजलं ना. समजीन ना बेटा, समजीन ना. 100% तुझं नाव कट होईन, तू पाहाजो. सरकार बनली आता, सरकारले तुमची गरज थोडी आहे. सरकार का बा पैसे देईन तुम्हाला आता? नाही, सरकार बंदच नाही करणार हे योजना. सरकारले पण माहित आहे हे योजना बंद केली की बाया मतदानच देणार नाही आपल्याला. सरकारला पण माहित आहे लाडकी बहन अगर कुर्सी पर बैठा सकती है तो कुर्सी से उठा भी सकती है. सरकार बंदच नाही करणार योजना, म्हटलं हे पावर आहे आमची. चालवा बहीण, चालत नाही का तू त्या देवामाली जवळ? चाल ना, त्या देवामालीपाशी जाऊ आपू. तू आपल्याला सर्व जानकारी देईन, कोण कोणाचे नाव कट होतील लाडकी बहीण योजनेतून. तर बरं चाला ना, पण हे तर म्हणता बंद होऊन जाईन ते योजना आता. सरकार देणार नाही तुम्हाला पैसे. चालवा बहीण, माणसाचं काय ऐकते तू? जीवार येते ना त्याची. आपल्याला 1500 रुपये महिना भेटतोय तर काय सांगतीन ते. हो ना, तेच ना, चांगलीच बाई ते यायची. म्हणता बंद पडून जाईन ते योजना. सांगलं मी ना तैले, सरकार सर्व योजना बंद करू शकते, पण हे योजना बंदच नाही करू शकत. बरोबर म्हणतीये ना तू. बाया नसतं निवडून दिली सरकार ना, बायाची योजना बंद करतीन का ते? चाल तू लवकर, माणसाचं काय ऐकते तू? मी तर माणसाचं काहीच ऐकत नाही. बरोबर म्हणताय तुम्ही, चला मी पण येते. वय मी काय म्हणते, मी येते जरा. तुम्ही हे भांडे घासून घे जा, असे पण रिकामेच आहे तुम्ही घरी. चाल भाऊ, भांडे घासणे पडतील, नाही तर जेवण भेटणार नाही संध्याकाळी. पण बहिणा, हे चांगलं केलं नाही सरकारनं. आपण ना त्यांना निवडून दिलं ना, ते आपले नाव कट करायचं म्हणताय. हो ना बहीण, तेच ना. 1500 रुपये महिना बंद होऊन जाईन तर कसं होईन माया? मला तर तेच समजत नाही आहे. 1500 रुपये महिना भेटत होता, आता कसं काम धंद्याचं टेन्शन नाही होतं मला. कवा बहीण, कुठे चालल्या तुम्ही? चाल ना बहीण, चालत नाही का त्या देवामालीपाशी? तो लाडकी बहीण योजनाची माहिती सांगीन ना आपल्याला. चला लवकर, तिथं सर्व जानकारी भेटून जाईन आपल्याला. बरं चाला ना मग. मी पण तेच विचार करत होती, कोणाला विचारू. का रे भाऊ, त्या लाडकी बहीण योजनेची काय भानगड आहे बापा? आमचे नाव कट होतीन का आता? नाही व बहीण, तुम्हाला कोण सांगलं? तुमचे थोडी नाव कट होणार आहे. हा मग भाऊ, मी टीव्हीवर बातमी ऐकली ना की लाडकी बहीण योजनेची तपासणी होणार आहे. बरोबर ऐकलं तुम्ही ना. आता मी सांगतो तुम्हाला कोण कोणाचे नाव कट होणार आहे. तर लाडकी बहीण योजना, हे जे योजना आहे, ह्या योजनेचा फायदा जे लाडकी बहीण घेत आहे त्या लाडकी बहीणचे सर्व कागदपत्र सरकार तपासणार आहे. जे बहीण योग्य आहे त्या बहिणीलेच ह्या योजनेचा फायदा मिळणार आहे. 21 ते 60 वर्ष, विवाहित, विधवा, घटस्फोटित, निराधार अशा महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. कुवाऱ्या पोरीले पैसे भेटणार नाही. विवाहित पाहिजे, विधवा असली पाहिजे, 21 ते 60 वर्षाची पाहिजे. बरं पुढे सांग भाऊ.
महिलाचा आधार लिंक असलं बँक खातं पाहिजे. महिलाचा वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. काही महिला अशा आहेत ज्यांचा वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यांनी पण या योजनेचा फायदा घेतला आहे. त्या महिलांचे नाव कट होतील न. ज्या योग्य महिला आहे त्यांनाच आता पैसे भेटतील. बरं पुढे सांग भाऊ अजून. एका परिवारमधून 2 महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटीन. जर का 2 महिलापेक्षा जास्त महिला असतील तर फक्त 2च महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटीन. हे चांगलं केलं भाऊ सरकारनं. हे पटलं आपल्याला. महा शेजारीन बाईले 2 मुली आहे. ते म्हणते मी अजून 3 होऊ देते मग मला 7,500 रुपये महिना भेटीन. नाही व बहीण बस करा आता. जनसंख्या लयच वाढली. चीनच्या पोळे निघाले ना. मग आता कितल्याक पोळे निघताय. हम दो हमारे दो ही रहने दो बोल ना. बरं ते सोड भाऊ. पुढे सांग मग अजून. लाभार्थी लाडक्या बहिणीच्या परिवारमध्ये 4 चाकी वाहन नाही पाहिजे. ज्या लाडकी बहीण लाभार्थीच्या घरात 4 चाकी वाहन असतील त्या बहिणीले पैसे मिळणार नाही. अरे भाऊ महा घरात हे 4 चाकी गाडी आहे म्हटलं. मग मला पण पैसे भेटणार नाही का. एनिवा बहीण मोठी गाडी म्हणतोय मी. तू कोणची गोष्ट कुठे घेऊन गेली बापा. 4 चाकी गाडी कोणची. ते शोरूम मध्ये भेटते ते. हे तर जत्रातून घेऊन आली तू. बरं असं आहे का ते. म्हणजे मला पण भेटतील पैसे. चांगला आहे रे भाऊ. मग मी तर तेच विचार करत होती म्हणून मी हे गाडी फेकायला आलती बाहेर. माय बहीण एकाहून एक आहे रे होय. त्या लाडकी बहीणचा नवरा इन्कम टॅक्स भरतो. त्या बहीणला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. का रे भाऊ महा नवरा इन्कम टॅक्स भरतो मग मला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही का. नाही बहीण तुला ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. जाय तू तुझ्या नवऱ्याला माग पैसे. त्याला म्हणा तू एवढे कमवतोय थोडे बहुत मले बी दे. सर्व मालका डब्यातच ठेवतो म्हणा. गलती केली व माय मी ना. पैसे वाया नवरा करून गरीब कधी करती तर 1500 रुपये महिना भेटता. अरे भाऊ ज्याचा फॉर्म भराला नाही त्याचं काय ना. त्याचं काही तर सांगलंच नाही तू ना. ज्या लाडकी बहीणचा फॉर्म भराला नाही अजून त्यांना अजून थांबावं लागेल. सरकारनं जसं फॉर्म भरायची तारीख घोषित केली मी तुम्हाला व्हिडिओ टाकून माहिती देईन. बरं भाऊ चालीन ना. मग सांगजो आम्हाला सरकारनं तारीख घोषित केली की. अरे भाऊ मग कसं समजीन आम्हाला. पैसे भेटतील की नाव कट झालं आमचं. हे बरोबर विचारलं तुम्ही ना. मी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव सांगतो तुम्हाला. व्हिडिओ वरती वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला चेक करणं पडेल तुमच्या फॉर्मचा स्टेटस काय आहे. तर जर का तुमचा फॉर्म रिजेक्ट व्हायला असला तर तिथं सांगतील ते तुमचा फॉर्म कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला. बरं भाऊ पण ते वेबसाईट तर चालत नाही आता. बरोबर सांगताय तुम्ही. ते वेबसाईट सध्या चालत नाही आहे पण ते वेबसाईट लवकरच चालू होईल. मी माझी गोष्ट लक्षात ठेवा. आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर न लाडकी बहीण योजनाचा रजिस्ट्रेशन नंबर. तिघही नंबर सांभाळून ठेवा. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हे वेबसाईट चालू झाली की तुम्हाला हे तिघी नंबर कामा येतील. बरं भाऊ धन्यवाद म्हटलं माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद का. 10,000 रुपये द्या ना. किती जानकारी दिली मी ना तुम्हाला. हा मग भाऊ तू नका फुकटात दिली. तू पण पैसे कमवतोय ना युट्यूबवरून.